तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला, आता त्या बहिणी जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहे। तर त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, सकाळ न्यूजपेपरचा हा जो काही आर्टिकल आहे, सकाळ न्यूजपेपरचा आर्टिकल आहे। वरच्या बाजूला बघा तुम्हाला हेडलाईन दिसत आहे आणि या ठिकाणी बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 3000 रुपये एकत्र मिळणार। कोणाला मिळणार? तर ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला आहे आणि जून महिन्याचा 12वा हप्ता जर आला नसेल तर त्या बहिणींना 4500 रुपये 3 महिन्याचे एकत्र मिळणार का, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर बघा, या ठिकाणी काय सांगितलं की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र आताच देणार, म्हणजे येणाऱ्या वितरणामध्ये तुम्हाला देणार। बघा, आता ही बातमी आहे, फक्त ही बातमीच आहे की खरंच तुम्हाला 3000 रुपये दोन्ही महिन्याचे एकत्र मिळणार आहे। त्यामागे रिझन काय असणार आहे? कारण आजपर्यंत सरकारने जे आहे ते 1500 प्रत्येक महिन्याला पाठवले। मग 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र तुम्हाला कसे मिळणार? त्यामागे महत्त्वाचे 2 कारण आहेत। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना सुद्धा 3 महिन्याचे मग तुम्हाला 4500 रुपये मिळणार का, याचे सुद्धा उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर बघा, 2 महत्त्वाचे कारण तुम्हाला देणार आहे आणि 100% तुम्हाला ते कारण पटणार सुद्धा आहे, ज्याप्रमाणे या सकाळ न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे। तर बघा, सर्वात पहिलं रिझन काय आहे तर रक्षाबंधन। 9 तारखेला 9 ऑगस्टला या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा 2024 मध्ये जे काही वितरण झालं रक्षाबंधनाच्या वेळेस, त्यावेळेस सुद्धा सरकारने जे आहे ते 3000 रुपये लाडक्या बहिणींना एकत्र दिलेले होते। मागच्या रक्षाबंधनामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना 3000 रुपये 2 महिन्याचे एकत्र रक्षाबंधन गिफ्ट म्हणून पाठवले होते। तर बघा, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल। आता 9 तारखेला रक्षाबंधन आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता 3000 रुपये तुम्हाला एकत्र मिळू शकतो। 100% त्याचे चान्सेस आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100% शुअरिटी होईल तर खरंच 3000 रुपये येणार, खरंच 3000 रुपये येणार का? तर बघा, आता काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूक आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याबद्दल आदेश दिलेला आहे। म्हणजे 2 महिने आधी आदेश त्यांनी दिलेला होता। सुप्रीम कोर्टाने बघा 2 महिने आधी आदेश दिलेला होता की या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला या निवडणुका संपवायची आहे, म्हणजे या निवडणुका तुम्हाला करायची आहे। मग या निवडणुका आता बघा कधी होणार आहे? तर बघा, सुप्रीम कोर्टाने 2 महिने आदेश दिला होता, म्हणजे आता 2 महिने निघून गेले। मग येणारे 2 महिने कोणते? तर ऑगस्ट आणि सप्टेंबर। मग आता बघा, ही निवडणूक कधी येणार? तर ही निवडणूक येणार सप्टेंबर महिन्यामध्ये। मग सप्टेंबर महिन्यामध्ये बघा निवडणूक असणार, तर त्या ठिकाणी आचारसंहिता सुद्धा सुरू होणार आहे। जसं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला जे आहे ते 2 महिन्याचे पैसे आधीच एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा केलेले होते। नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण लाडक्या बहिणींना 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा केले होते, विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे। त्यामुळे बघा, या ठिकाणी सुद्धा हे महत्त्वाचं कारण आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर सप्टेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होण्याचे चान्सेस आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे तर शासनाला हे इलेक्शन करावंच लागणार आहे आणि येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये हे इलेक्शन होणार आहे आणि तारीख सुद्धा येणार आहे। त्यामुळे बघा, मग जर तुम्हाला फक्त शासनाने जुलै महिन्याचे जर पैसे पाठवले आणि मग ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला कधी येणार? ऑगस्ट महिन्याचे पैसे जर शासनाने ठरवलं की आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देऊ तर ते शक्य नाही। जर इलेक्शनची तारीख समोर आली आणि शासनाने जर इलेक्शन करण्याचं ठरवलं तर आणि आचारसंहिता जर सुरू झाली तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाठवण्यासाठी सरकारला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पाठवणे सुद्धा शक्य नाही, कारण इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोणत्याच योजनेचे पैसे पाठवता येत नाही आचारसंहिता लागत असल्यामुळे। मग आता तुम्हाला बघा, दोन्ही जे काही कारण मी सांगितलेलं आहे ते दोन्ही कारण क्लिअर झालेलं असेल। एक तर बघा रक्षाबंधन, एक तर रक्षाबंधनाचा विषय आहे। मागच्या वेळेस सुद्धा रक्षाबंधनामध्ये गिफ्ट दिलेलं होतं शासनाने, 2 महिन्याचे पैसे दिले होते। दुसरं रिझन म्हणजे निवडणुका, येणाऱ्या निवडणुका जर सप्टेंबर महिन्यामध्ये आला तर सप्टेंबर महिन्याचं वितरण तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार, पण ऑगस्ट महिन्याचं वितरण जे आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये न करता तुम्हाला आताच जुलै महिन्याच्या वितरणासोबत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं वितरण होणार, म्हणजे 100% गॅरंटी आहे। आणि बघा, आता दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे? तर आता मग ज्या 25 लाख बहिणी आहे, ज्या 25 लाख बहिणीला स्थगिती दिलेली आहे, त्यांचे अर्ज होल्ड केलेले आहे। यामध्ये बघा, सर्वच बहिणींचे अर्ज रद्द झालेले नाही, अर्ज अप्रूव्ह आहे। अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नाही। मग या बहिणींना प्रश्न आहे की आता आम्हाला मग त्यांना जर 3000 रुपये मिळत आहे, ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आला त्यांना जर एकत्र 3000 रुपये मिळत आहे, मग आम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासोबत 4500 रुपये एकत्र मिळतील का? तर बघा, आता शासनाचा निर्णय या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। या 26 लाख बहिणींबद्दल शासनाने आता काय निर्णय घेतलेला आहे? त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज तात्पुरते स्थगित ठेवण्यात आलेले आहे। मग शासन बघा, आता मागच्या निवडणुकीच्या पुढे बघा जी काही योजना आणली होती, विधानसभेच्या निवडणुकी आधी ही योजना आणली, फटाफट अर्ज अप्रूव्ह करून दिले आणि
लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकले, लाडक्या बहिणीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला सरकारला वोटिंग केलं, मग त्याच गोष्टीचा फायदा या ठिकाणी शासन घेऊ शकते। बघा जून महिन्याचा हप्ता जो आहे याबद्दल मी क्लिअर बोलत नाही, पण हा जर पॉईंट जर सरकारने ठरवलं असेल की आता निवडणुकीमध्ये या बहिणींकडून आपण फायदा मिळवून घ्यायचा, या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या 26 लाख बहिणींकडून जर आपल्याला फायदा मिळायला पाहिजे तर शासनाला तुमचे जून महिन्याचे पैसे सुद्धा पाठवावे लागणार। बघा तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की तुम्हाला पैसे येणार की नाही, आणि याबद्दल जर बघा लवकरच 1 ते 2 दिवसांमध्ये जीआर येणार आहे। दर महिन्याला जीआर येतो, वितरणाच्या आधी सुद्धा जीआर निघतो। त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे सुद्धा अपडेट देत असतात की आता या तारखेला आम्ही या महिन्याचं वितरण 100% करणार आहे। मग बघा आता त्यांची वाट आपल्याला पाहायची आहे। त्याचप्रमाणे जे काही मी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं वितरण सांगितलं त्याचे तर चान्सेस जे आहे ते 100% आहे। रक्षाबंधन आणि इलेक्शन समोर असल्यामुळे ते तर 100% त्याचे चान्सेस आहे, पण आता 1500 देते की 3000 रुपये देतात ते आपल्याला पाहायचं आहे। जर 1500 जरी आले तर आपण समाधानीच आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सोमवारचा हप्ता सुद्धा ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबरमध्ये येईलच। ठीक आहे, 1500 आले तरी आपण समाधानी आहे। तर बघा शासनाने जर ठरवलं की या बहिणींकडून या निवडणुकीमध्ये आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, जे काही 26 लाख बहिणींना अपात्र केलेलं आहे त्यांच्याकडून जर शासनाला निवडणुकीमध्ये लाभ घ्यायचा असेल तर 100% जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। मग बघा जर शासनाने हे पैसे पाठवले नाही, म्हणजे ऑगस्ट महिन्याचं जरी वितरण केलं नाही तरीही तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। ज्या बहिणींना 12व्या हप्त्याचे पैसे मिळाले त्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त जुलै महिन्याचेच पैसे 100% जमा होणार। बघा आता हे जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली, एकतर हे सकाळ न्यूजपेपरचं आर्टिकल आहे आणि जे काही लॉजिक आहे, जे काही आयडिया आहे, म्हणजे 100% वितरण होऊ शकते। मागच्या वेळेस पण रक्षाबंधनाच्या आधी आणि इलेक्शनच्या आधी वितरण झालं होतं, 3000 रुपये आले होते, 2 महिन्याचे पैसे आले होते। या लॉजिकवरच बघा या ठिकाणी आपण बोलत आहे, आणि शासनाने जर असं ठरवलं, अशा प्रकारचा जीआर काढला तर 100% तुम्हाला एकतर ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना 4500 रुपये मिळू शकतात किंवा 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात, आणि ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला त्या बहिणींना एकत्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। बघा जे काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली त्यामागे लॉजिक आहे, त्यामागचं कारण सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण शेवट शासनाच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी डिपेंड आहेत। आता बघा जीआर येईल आणि जीआर मध्ये शासनाने त्या पैशासाठी किती तरतूद केलेली आहे ते आपल्याला माहित होणार, कारण शासन जेव्हा जीआर काढत असते, शासनाकडून जेव्हा प्रत्येक वितरणाचा जीआर काढला जातो त्यामध्ये सरकारकडून क्लिअर केले जाते की किती रुपयांची तरतूद, किती पैशांची तरतूद जी आहे ते शासनाकडून करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा दर महिन्याला जे आहे ते जवळपास 3600 ते 4000 कोटी रुपयांची तरतूद दर महिन्याला केली जाते। त्यात जीआर मध्ये जर असं लिहून आलं की जवळपास 8000 ते 10000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, जीआर मध्ये जर आलं की 8 किंवा 10000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर 100% समजायचं की 2 महिन्याचे पैसे आपल्याला क्लिअर मिळणार आहे। आणि त्याबद्दल वितरण सुरू होण्याच्या आधी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे सुद्धा आपल्याला अपडेट देत असते वितरण सुरू होण्याच्या 1 दिवसाआधी। तर बघा जशी त्यांची अपडेट येईल, ज्याप्रमाणे त्यांची अपडेट येईल लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, कारण प्रत्येक महिन्याला व्हिडिओ येत असतात आणि अपडेट आपण देत असतो। तर बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये एकत्र पाहिजे का, आणि तुम्हाला जर जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला असेल तर 3000 रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या आधी एकत्र पाहिजे का, कोणत्या बहिणीला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जे काही मी तुम्हाला या ठिकाणी 2 मुद्द्यावर माहिती दिली ती तुम्हाला पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।